सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम दुर्गे नमः। नमस्कार मैत्रिणींनो, 3 जुलै 2025 ला आहे मासिक दुर्गा अष्टमी। मासिक दुर्गा अष्टमीचे व्रत दुर्गा मातेच्या 8व्या रूपाला महागौरीला समर्पित असते। एकदा भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला सांगितले, हे व्रत केल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि इच्छित फळांची प्राप्ती होते। या दिवशी केले जाणारे खास 5 ते 6 उपाय तुमची मनोकामना इच्छा पूर्ण करणारे आहेत। भगवान शिव भक्तांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते खास दुर्गा अष्टमी निमित्त आणि खास करून कर्जमुक्तीसाठीचे उपाय आहेत, कारण उद्या आहे दुर्गा अष्टमी। दुर्गा अष्टमीला जर आपण कर्जमुक्तीसाठी काही खास उपाय केले तर निश्चितच ते फलदायी ठरत असतात। कारण बऱ्याच लोकांमध्ये आजकाल जी समस्या वाढायला लागलेली आहे ती म्हणजे प्रामुख्याने कर्जाची समस्या। आता कर्ज कोणालाही घेण्याची हौस होत नाही, पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घरासाठी किंवा अन्य काही गोष्टीसाठी आपण कर्ज घेतो। कर्ज घेताना आपली अशी परिस्थिती असते की आपण पुढचे जे काही हप्ते आहेत किंवा जे कर्ज आहे ते आपण सहज फेडू शकतो असं वाटतं आणि म्हणून आपण त्या जोरावर ते कर्ज घेतो। पण जेव्हा ते फेडण्याची वेळ येते तेव्हा ऐनवेळी आपली अशी परिस्थिती निर्माण होते की जो आपला चढता क्रम होता तो खालच्या दिशेने येऊ लागतो आणि मग आपल्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की आता करायचं काय। तर बघा, अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर आपल्याला देवी शक्तीची साथ कमी पडत आहे असं समजावे। आता उपाय सांगण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगते की अनेकांना असं वाटतं की हे उपाय तापाय आहेत, करून काही होत नाही, सेवा करून काही होत नाही, कोणी काही आपल्याला पैसे आणून देते का? तर हे बघा, तुमचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे। कोणीही आपल्याला पैसा आणून देत नाही किंवा उपाय केला आणि लगेच आपल्या समोर काहीतरी चमत्कार झाला असं देखील होत नाही, ते अगदी 100% खरं आहे। पण आपण जे उपाय करतो, ज्या सेवा करतो त्याने काही होतं की आपण जे काही व्यवसाय करतो, नोकरी करतो, जे काही काम करतो, मुख्य म्हणजे त्या कामाला यश मिळायला सुरुवात होते। नोकरी असेल तर त्यामध्ये तुमची बढती होऊ शकते, व्यवसाय असेल तर तो जोरदार चालू शकतो किंवा तुमच्या समोर पैसे येण्याचे विविध प्रकारचे मार्ग खुले होतात, तुम्हाला संधी प्राप्त होते। अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात। चमत्कार लगेचच होत नाही किंवा आपोआप कुठून तरी तुमच्या बँकेत पैसा जमा होणार नाही, तर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कामाला यश मिळण्यासाठी, दैवी शक्तीची साथ लागण्यासाठी मात्र हे उपाय तुम्हाला 100% मदत करणार आहे। हा विश्वास तुमच्या मनामध्ये जर असेल तर निश्चित तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव येईल। तर ही शंका तुमची दूर झाली असेल तर तुम्हाला हे देखील लक्षात आलं असेल की आपल्याला प्रामाणिक कष्ट हे चालूच ठेवायचे आहेत, कारण कष्टालाच देवी शक्तीची साथ असते। आता आपल्या उद्या दुर्गा अष्टमी निमित्त कर्जमुक्तीसाठीचे काही उपाय जाणून घ्यायचे आहे, ते जाणून घ्यायचे। पण दुर्गा अष्टमीची जी तिथी आहे ती तिथी सुरू होत आहे कधी, संपते आहे कधी, हे देखील बघूया। ज्येष्ठ शुक्ल आषाढ दुर्गा अष्टमीची जी तिथी आहे ती 2 जुलै वार बुधवार 2025 रोजी संध्याकाळी 11:58 सुरू झालेली आहे, तर ती 3 जुलै 2025 वार गुरुवार रोजी दुपारी 2:06 पर्यंत असणार आहे। तरीही उगवत्या तिथीनुसार 3 जुलै वार गुरुवार या दिवशी आपण दुर्गा अष्टमी साजरी करणार आहोत। दुर्गा अष्टमीचे जे काही उपाय आहेत ते देखील आपल्याला 5 या गुरुवारच्या दिवशी देखील तुम्हाला समजलं असेल। आता उपाय काय करायचे हे बघूया। तर यापैकी तुम्हाला जो उपाय करणे शक्य होईल तर तो तुम्ही उपाय करू शकता। त्या ठिकाणी 7 ते 10 उपाय सांगत आहे, जो तुम्हाला सोयीचा पडेल तो करा। सकाळी अष्टमीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी लवकर उठायचं आहे, जितकं होता होईल तितकं लवकर पहाटे उठायचं आहे। आता अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2-4 गोष्टी सांगत आहे, त्यापैकी एक जर तुमच्याकडे असेल तर ती गोष्ट तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे लवंगाचं तेल। लवंगाचं तेल तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल, नसेल तर मग तुम्ही लवंगाची जर पावडर आपल्या घरामध्ये केलेली असेल, मसाल्यामध्ये लवंग ही वापरली जाते, त्यामुळे तुमची घरामध्ये असेल तर त्याची पावडर बनवून थोडीशी तुम्ही त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात, कारण लवंग ही देवी दुर्गा मातेला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे आपल्याला ही गोष्ट काम करायचं आहे। या व्यतिरिक्त अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही कापूर देखील टाकू शकता, गंगाजल देखील टाकू शकता, कच्चं दूध देखील टाकू शकता। तर अशा प्रकारे जर या
गोष्टीपैकी एक जरी गोष्ट आपण टाकली तर निश्चितच देवी दुर्गा मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर अंघोळ झाल्या आपण जे काही काम दररोज करत असतो, जसं की भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य देणे, माता तुळशीला जल अर्पण करणं, या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. लगेचच देवपूजा वगैरे करून देवासमोर एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये हवं तर तुम्ही 2 लवंगा देखील टाकू शकता. त्यानंतर यायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावर. जसं इतर सणावाराला विशेष तिथींना आपण जे करत असतो तेच अष्टमीच्या दिवशी देखील करायचं आहे. आपल्याला आपला उंबरठा अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर हळदीचे लेपन करायचं, लक्ष्मीची पावलं काढायची. त्यानंतर मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहून त्यावर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिकला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. हे झाल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक गोष्ट आवर्जून लावायची आहे. आता मुख्य दरवाजावर आपल्याला काय लावायचं, तर आपल्याला 64 योगिनी यंत्र लावायचं आहे. बघा, ते तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये देखील मिळतात. आता प्लॅस्टिकच्या वस्तू खरं तर लावू नये, परंतु जर तुम्ही तांब्याचे घ्यायला गेलात किंवा इतर कुठलं घ्यायला गेलात तर ते थोडंसं महाग असतं, प्रत्येकाच्या खिशेला परवडणारं नसतं. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने प्लॅस्टिकचं आणलं तरीही चालणार आहे, पण त्यावर पहिली सेवा करायची. जिथून तुम्ही घेणार आहात ते तुम्हाला बरोबर त्या संबंधित माहिती देतील, किंवा तुम्ही विचारून घ्या, किंवा यंत्रावर देखील काही मंत्र दिलेले असतात, तशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता, किंवा तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने अष्टमीच्या दिवशी आपल्याला हे यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक प्रवेश करणार नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं काम अष्टमीच्या दिवशी आपल्याला घरामध्ये झालं पाहिजे. तर ज्या 64 योगिनी आहेत त्या भगवान शिवशंकरांनीच तयार केलेल्या आहेत. म्हणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हे यंत्र लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही, वाईट बाधा प्रवेश करणार नाही. आता काही उपाय बघूयात. नंबर 1, तुम्हाला 5 पांढऱ्या कवड्या लागणार आहेत आणि 1 लाल रंगाचा कपडा लागणार आहे. कपडा घेताना या 5 कवड्या ठेवून तो बांधता येईल अशा प्रकारचा कपडा घ्या. त्यानंतर हा उपाय करण्यासाठी शक्यतो मंदिरात जाऊन करण्याचा प्रयत्न करा. अगदी जवळ कुठे मंदिर नसेल तर मग तुम्ही घरी करू शकतात, पण मंदिरात मात्र देवीचं असायला हवं. मग ते तुळजाभवानीचं असू द्यात किंवा कुठल्याही देवीचं मंदिर असू द्यात, पण मंदिर हे देवीचेच असायला हवं. आता काय करायचं, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या मनाने दुसरे काही न्यायचं असेल, म्हणजेच प्रसाद म्हणा किंवा अन्य काही न्यायचं असेल तर ते नेऊ शकतात, पण पांढऱ्या कवड्या आणि लाल कपडा हा कंपल्सरी घेऊन जावा लागेल. तिथे गेल्यानंतर एका ठिकाणी तो लाल रंगाचा कपडा अंतरायचा, त्यावर कवड्या ठेवायच्या. ज्या काही हळदी कुंकू सोबत घेऊन गेला आहात त्या ठिकाणी अर्पण करायचं. नसेल तर मग मंदिरामध्ये असतं ते घेतलं तरीही चालेल. त्यानंतर त्या ठिकाणी बसून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची 1 माळ जप करायची आहे. हा 99 मंत्र आहे. तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. कमी म्हणू का तर नाही, 108 वेळी म्हणायचा. अगदी तुम्हाला 5 मिनिट लागणार आहे, तेवढा वेळ आपल्याला काढायचा आहे. ते करून झाल्यानंतर कर्जमुक्तीसाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे. हा जो कपडा आहे तो गुंडाळून घ्यायचा, म्हणजे त्याची पोटली तयार करायची. देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या चरणाजवळ स्पर्श करायचा. पुन्हा एकदा हातात घेऊन प्रार्थना करायची. कष्टाला यश दे अशी प्रार्थना करून ती पोटली आपल्या घरी घेऊन यायची आणि तुमची तिजोरी असेल, महत्त्वाचे सामान तुम्ही तिथे ठेवत असाल तिथे ठेवून द्यायची. नंबर 2, हा देखील उपाय मंदिरात जाऊन करायचा आहे. नाही मंदिरात जाणं शक्य झालं तर घरी करा. त्यासाठी मात्र तुम्हाला 21 गुलाबाची फुले लागणार आहेत. लाल रंगाची गुलाबाची फुले, शक्यतो लालच रंगाची घेण्याचा प्रयत्न करा. नाहीच अगदी लाल रंगाची गुलाबाची फुलं मिळाले तर मग तुम्ही केशरी किंवा गुलाबी रंगाचे घेऊ शकतात. हे 2-3 कलर तुम्ही घेऊ शकतात. तर 21 गुलाबाची फुले घेतल्यानंतर काय करायचं, 1-1.5 मीटर पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा. त्यानंतर 1.25 किलो मसूर डाळ घ्यायची आणि हे सगळं साहित्य आहे ते देवी मातेसमोर ठेवायचं. आता हा जो 1.5 मीटर पांढऱ्या रंगाचा कपडा जो आपण घेतलेला आहे तो खाली अंतरायचा. त्यानंतर त्याच्यावर मनोभावे ती मसुराची डाळ ठेवायची. त्यानंतर 1-1 गुलाबाची फुले अर्पण करताना गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या कपड्यावरती 21 फुले ठेवताना त्यानंतर मनोभावे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची. याऐवजी तुम्ही श्रीसूक्त सुद्धा म्हणू शकतात. मंत्र तर म्हणायचाच आहे, पण तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करू शकतात. श्रीसूक्त म्हणून झाल्यानंतर ही जी गुलाबाची फुलं आहेत तर ती पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जिथे वाहत पाणी आहे, नदी असेल त्या ठिकाणी जायचं. आणि बघा, मसूर डाळ तुम्ही कोणाला तरी दान देखील करू शकतात. एवढी मसूर डाळ पाण्यामध्ये टाकून देण्यापेक्षा जर त्याचा कोणीतरी वापर करणार असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. कोणी घेत नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यात अर्पण करू शकता, परंतु तुम्हाला वापरायची नाही.
त्यानंतर ती गुलाबाची फुलं आहेत 21 आपण त्या कपड्यामध्ये गुंडाळलेली ती वाहत्या पाण्यामध्ये कपड्यासहित प्रवाहित करायचे आहेत. ते भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन मसूर डाळ अर्पण करायची आहे. यासाठी काही प्रमाण नाही, अगदी मुठभर घेतली तरी सुद्धा चालेल. त्या ठिकाणी ओम ऋणमुक्तेश्वराय नमः 21 वेळा किंवा 108 वेळा म्हटल्या तर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मार्ग खुले होणार आहेत. तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ही डाळ पिंडीवर अर्पण करायची आहे. माता पार्वतीचे स्मरण करायचं आहे आणि हा उपाय मनोभावे करायचा आहे. 4 आपल्याला 5 गुलाब घ्यायचे आहेत. 5 गुलाब, त्यानंतर थोडेसे तांदूळ, गुळ आणि एक पांढऱ्या रंगाचा कपडा तुम्ही 1.5 मीटर घेऊ शकता किंवा कमी जास्त झाला तरीही चालेल, पण शक्यतो 1.5 मीटर घेण्याचा प्रयत्न करा. आता हा उपाय करताना देखील तो पांढऱ्या रंगाचा कपडा खाली अंतरायचा, त्यावर हे 5 गुलाब जे घेतलेले आहेत ते ठेवायचे, जे तांदूळ घेतलेले आहेत ते ठेवायचे आणि हा जो गुळ घेतलेला आहे तो देखील ठेवायचा. आता गुळाचं देखील प्रमाण नाही, तांदळाचे देखील प्रमाण नाही, तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात. आता ते घेतल्यानंतर काय करायचं, हा जो कपडा आहे तो गुंडाळून म्हणजे त्याची एक पोटली तयार करायची. ज्या व्यक्तीच्या नावावर कर्ज आहे त्या व्यक्तीवर ही पोटली जी आहे ती 5 ते 7 वेळेस उतरवायची. उतरल्यानंतर कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आणि ही जी पोटली आहे ती सरळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायची. कोणाला दान करायची नाही, काही नाही, सरळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची. अशा पद्धतीने तुम्ही हा कर्जमुक्तीसाठी अजून एक उपाय करू शकता. फक्त या ठिकाणी उपाय सांगितलेले आहेत, पण फक्त उपाय करून चालणार नाही, तर आपले जे क्रम कष्ट आहे ते चालू ठेवायचे आहे. आपलं जे काम आहे ते देखील प्रामाणिकपणे चालू ठेवायचं आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही हा उपाय केला तर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मार्ग खुले होतात. 6 त्यानंतर तुमच्या घराजवळ कुठे विहीर असेल, तलाव असेल किंवा नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे, आपल्याला जे गव्हाचे पीठ असतं ते भिजवून घ्यायचं, त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि ते माशांना खायला द्यायचे. आता जिथे पाणी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या पाण्यामध्ये जर ते गोळे टाकून दिले तर आपोआपच ते माशांना मिळणार आणि त्याने देखील आपल्याला कर्जमुक्तीसाठी मदत मिळणार आहे. हे जे काही आपण उपाय करत असतो त्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला ठेवायचे आहे, मनामध्ये कुठल्याही देवाचा मंत्र म्हणत करायत राहायचं आहे. आपली कर्जमुक्ता झाली आहे असा शुद्ध भाव आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. 7 मासिक दुर्गा अष्टमी दिवशी एखाद्या स्त्रीला मासिक पाळीच्या वेळेस पोटाचा त्रास होत असेल तर फक्त एक जास्वंदीचे फूल घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जावं किंवा घराच्या शिवलिंगावरती हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर 1 लोटा जल अर्पण करून मनोभावे माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीच्या स्थानी हे जास्वंदीचे फूल अर्पण करावे. ओम नमो पार्वती पते नमः या मंत्राचा जप करून 5-10 मिनिट तिथेच बसून द्विजेश्वर महादेवाचे स्मरण करावे आणि ते जास्वंदीचे फूल उचलून शिवमंदिराच्या दरवाजाच्या बाहेर बसून आचमन करावे. येणाऱ्या मासिक पाळीपर्यंत तुमचा जो काही त्रास आहे तो पूर्ण कमी झालेला असेल. फक्त श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. 8 अष्टमीच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. याने दुर्भाग्य दूर होतं. असं म्हणतात की भगवान शिव आणि माता पार्वती प्रदोष काळामध्ये आपल्या घराजवळ भ्रमण करत असतात. शिव पार्वतीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. नंबर 9 कोणत्याही दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन 8 कमळाची फुलं देवीला अर्पण करावे. याने देवी प्रसन्न होते. तसंच या दिवशी कोणतेही योग्य विद्वान गुरुजीकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. घरात पाठ केल्याने सुख शांती नांदते. 10 पाण्याने भरलेला नारळ डोक्यावर 3, 5 किंवा 7 किंवा 11 वेळे ओवाळून पाण्यात प्रवाहित करावा, पण ते पाणी वाहते असावे. तसे केल्याने मनातील इच्छा लवकर पूर्ण होते आणि धनलाभ प्राप्त होतो. तर हे जे 4-5 उपाय आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्हाला शक्य होतील तो करण्याचा प्रयत्न करा. मनोभावे जर तुम्ही उपाय केले तर निश्चितच कर्जापासून सुटका होण्यासाठी नक्कीच देवी शक्तीची तुम्हाला साथ लागणार आहे. फक्त पुन्हा एकदा सांगते, कष्ट प्रामाणिकपणे करा. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तेही विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.